हाय फ्रेंड्स, तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, पहाटेचे 5 वाजलेत आणि मी उठली आहे. तर एवढ्या लवकर आज का उठली आहे? तर आज आहे आमच्या घराचं शिफ्टिंग. तर या रूममधला हा लास्टचा व्हिडिओ असणार आहे. तर मी तुम्हाला याच्या आधी पण बोलले होते की घराचं शिफ्टिंग करायचं आहे, म्हणजे रूमचं शिफ्ट करायचे, कारण जे ओनर आहेत रूमचे ते येणार आहेत राहायला. त्याच्यामुळे आम्हाला सांगितलं होतं की 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की आम्हाला रूम बघा आणि चेंज करा म्हणून आम्हाला यायचं राहायला. तर आम्ही बघत होतो, खूप ठिकाणी बघितली पण जवळच भेटली. अगदी 2 रूम सोडून म्हणजे तिसरी रूम अशी आहे. तर ग्राउंड फ्लोअरची आहे ही सुद्धा. पण फक्त तुम्हाला दाखवेलच नंतर कशी आहे रूम. सामान वगैरे सगळं व्यवस्थित ठेवल्यानंतर तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच मिळेल. तर ही पण छान होती रूम, सगळं स्टाईल वगैरे होत्या, छान होती. पण आता काय करणार ना, भाड्याचं घर आणि खाली कर असं म्हटल्यानंतर आपल्याला खाली करावंच लागतं. तर त्या ह्याने तर मी उठले होते लवकर, म्हटलं आज शिफ्टिंग आहे तर मग जेवण लवकर बनवूया, कारण परत एकदा शिफ्टिंगला सुरुवात झाली सगळं सामान इकडं तिकडं होतं आणि काहीच करायला भेटत नाही. तर त्याच्यामुळे तर मी सकाळी उठले आणि पहिल्यांदा मी डबे मोकळे करायला घेतले. म्हणलं डबे मोकळे करून म्हणजे घासून वगैरे ठेवले की डायरेक्ट त्या रूममध्ये गेल्यानंतर व्यवस्थित तोपर्यंत सुकतील. म्हटलं मग सामान काय असेल ते ठेवता येईल. त्या हिशोबाने मग मी डबे सगळे मोकळे करून घासायला घेतले. पाणी पण ठेवलं होतं तापायला अंघोळीसाठी. पण सगळं म्हणजे आज तर काही अंघोळीचं म्हणजे कळूनसुद्धा काय फायदा नव्हता, पण केली तर पाहिजेत. आणि सर्दी झाली आहे बघा मला, घशामध्ये रात्रीच खवखव पण होत होती आणि सर्दी पण झाली आहे थोडीशी. तर आणि तेल लावले बघा, मी मेहंदी लावलेली त्याच्या आधी, ज्या दिवशी शिवजयंती होती त्या दिवशी मेहंदी भिजवलेल्याचा व्लॉग तुम्ही तर बघितला असेल. पण दुसऱ्या दिवशी मी मेहंदी लावली आणि दुसऱ्या दिवशी मेहंदी लावलेल्याचा ब्लॉग वगैरे सगळं मी शूट केलेलं शिवजयंतीचा. सगळा ज्या प्रकारे मी महाराजांचं म्हणजे पूजा वगैरे केलेली सगळं शूट केलेलं. पण काय झालं की ह्यांनी मला नवीन मोबाईल घेतला, त्याचा पण ब्लॉग येईलच तुम्हाला. तर नवीन मोबाईल घेतला आणि त्याच्यामुळे त्यांनी सगळं मला चालू वगैरे करून दिला. आणि जुन्या मोबाईलमधला व्हिडिओ तो कुठे गेला, मुलांनी डिलीट केला का काय केलं कळालंच नाही. जेव्हा मी एडिटिंगला घेतला तर मला व्हिडिओच मिळाला नाही तो, त्याच्यामुळे कालसुद्धा मला व्हिडिओ टाकता नाही आला. तर कोणी काय केलं का काय झालं हेच मला कळालं नाही, पण मी व्हिडिओ नक्की शूट करून ठेवला होता. पण म्हटलं आता जाऊ दे. आणि काल तर पूर्ण दिवस, काल म्हणजे मंगळवार, पूर्ण दिवस माझा शिफ्टिंगमध्येच गेला आमचा. आणि एका दिवसात सगळं आम्ही सामान नेलं आहे आणि खूप सामान वाढलं. आधी माझ्याकडे एवढं सामान नव्हतं, पण मुलं वगैरे झाल्यानंतर त्यांचं पण वेगवेगळं सामान आणि त्याच्यामुळे भांडी पण आपली म्हणा वाढत जातात, की जी वस्तू आपल्याकडे नाही आहे ते आपल्याला वाटतं की सारखी सारखी दुसऱ्याला कशी मागायची, आणि त्याच्यामुळे मग आपण ती घेत जातो आणि सामान वाढत राहतं, असं होतं आहे. तर फायनली मग आता घेतली आहे मी साफसफाई करायला. साफसफाई म्हणजे स्वयंपाक करायला घेतला. म्हणजे स्वयंपाक म्हणजे भात ठेवला एका गॅसवर जी वाटाणे मी घातले होते रात्री भिजत घातलेले, तर ते मी आता कुकरला लावते आहे. म्हटलं वाटाण्याची भाजी फक्त करायची अशी लफथबी, आणि भाताबर पण होऊन जाईल आणि चपातीबर पण. आणि चपाती आणि भात एवढंच करणार होते. तर ह्यांना तर काय माहीत नव्हतं मी स्वयंपाक वगैरे करते आहे. म्हणजे नंतर ते बोलायला लागले की कशाला स्वयंपाक करायचा, आपण बाहेरून मागवलं असतं वगैरे. पण मला वाटलं की एवढ्या शिफ्टिंगच्या ह्याच्यामध्ये नाही आपल्याला होणार, करता परत काय येणार नाही. सगळं अस्ताव्यस्त सामान होतं, इकडं तिकडं पडतं आणि मग काहीच सुचत नाही. मग एका साईडला कुकरमध्ये मी सकाळी लवकर उठून स्वयंपाक वाटाणे जे करायला लागले होते भिजत घातलेले ते लावले आणि एका साईडला भात लावला. आणि मग त्याच्यानंतर मी हळूहळू डबे मोकळे करायला लागले. म्हणजे जे काय सामान असेल ते पिशवीमध्ये टाकलं आणि वेगवेगळ्या पिशव्या बनवल्या त्याच्यामध्ये टाकलं आणि मग ते डबे घासून ठेवले. म्हटलं सकाळी लवकर घासल्यानंतर सामान नेसतोपर्यंत सुकतील डबे आणि व्यवस्थित तिकडं ठेवता येतील. तर या पद्धतीने ह्या हिशोबाने मी करायला घेतला स्वयंपाक. तर मेहंदी लावलेली मी, त्याच्यामुळे संध्याकाळी बघा केस धुतल्यानंतर संध्याकाळी झोपायच्या वेळेस मी अगदी चंपी केलेली केसाची, म्हणजे खूप तेल लावलेलं, कारण मेहंदी लावल्यानंतर
केस आपले खूप ड्राय असे होतात, त्याच्यामुळे मग मेहंदी लावल्यानंतर तेल लावायचं. तर तसंच त्या पद्धतीने मी तेल लावलेलं, त्याच्यामुळे अशी केसांची चंपी झाली बघा. तर आता भात ठेवते मी आणि भात वगैरे करून घेते. आता बघा, कंटिन्यू करा व्हिडिओ असाच पुढे. तर बघा इथे आता मग मी डबे वगैरे मोकळे करते. पिशवीमध्ये जे काय असेल ते ठेवते आणि डबे मोकळे केले. जेवढे म्हणजे थोडेफार केले, अजून खूप बाकी होते. थोडे थोडे करत नेले आणि थोडे थोडे घासत नेले, असं केलं म्हणजे जास्त लोड पण नाही पडणार. आणि पसारा इकडे तिकडे दिसतोय बघा खूप. तर मी म्हणजे पसारा उचललाच नव्हता काय, म्हटलं आता शिफ्टिंग तर करायचं आहे, त्याच्यामुळे काही पसारा उचलून काय फायदा नाही, कारण जसं आहे तसंच होणार आहे परत, किंवा इकडं तिकडं सामान अस्ताव्यस्त पडणारच आहे. त्याच्यामुळे मग मी काही कपड्यांच्या वगैरे घड्या घातल्याच नव्हत्या. आणि कपडे तर काय धुवायचं हेच नाही, म्हणजे टाईमच नाही भेटला. 2 दिवसाची कपडे तशीच होती. 2 दिवसाची म्हणजे ज्या दिवशी शिफ्टिंग चालू केलं मंगळवारी, त्या दिवशीची फक्त सांगते. आणि अंघोळ वगैरे केलेली, बेडशीट वगैरे काढलेल्या, सगळं एका साईडला भरून ठेवलेलं, कारण त्याला तर काही टाईमच भेटणार नव्हता. तर ते मला म्हणले असू दे की ते व्यवस्थित साईडला ठेव, नंतर बघ तुझं सगळं काम झाल्यानंतर. मग आता मी त्या घासायला घेतल्या भरण्या. तर ह्या भरण्या बघा, माझं लग्न झालेलं तेव्हा मी घेतलेल्या आहेत आणि अजून जशाच्या तशा आहेत. तर मी मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल बहुतेक. आणि ह्यांचं कसं असतं माहिती आहे का, झालं तर एकाच दिवशी झालं पाहिजे, ह्यांचं सगळं अचानक असतं आणि ते करतात पण व्यवस्थित. असं त्यांचं नियोजन आधी करायचं आणि मग ते काम करायचं असं कधीच नसतं. कधी पण कुठलं पण काम हे अचानकच असतं ह्यांचं आणि परफेक्ट असतं. तर इथे बघा भांडी, एवढे डबे मी घासून ठेवलेले, अजून पण काही बाकी होते, पण सगळे झोपलेले होते आणि ते ठेवलेलं बघा. तरी ते माझी आंघोळ झाली, मी घेतला चहा प्यायला, बिस्किट आणि चहा म्हटलं खावं. आणि ही कालची बघा महाराजांचं मी बोलले ना पूजा केलेली, तर ते पण उचलायचं होतं, तर ते तसंच होतं. आणि आता मी चहा पिते. हे सगळे बाकीचे झोपलेत बघा. आणि शिफ्टिंग जेव्हा करायची वेळ येते ना, तेव्हा कळतं माणसाला, किंवा ज्यांना माहिती आहे की शिफ्टिंग ज्यांनी केलेली आहे घराची, त्यांनाच माहिती आहे की काय अवस्था होते आणि काय होतं ते आपलं. कसा सगळा राडा इकडून तिकडून सगळा पसारा न्यायचा, याचं टेन्शन किती असतं ते. तरी ते आता मग मी कपडे कपाटातली, ते मला म्हणले की कपडे व्यवस्थित एका ठिकाणी किंवा कशामध्ये तरी भरून ठेव, म्हणजे न्यायला सोपं पडेल. तर मी कपाट मोकळं करत होते, कारण की कपाट म्हणजे आम्ही दरवेळेस माणसं सांगतो शिफ्टिंगच्या वेळेस, कारण मोठमोठ्या ज्या वस्तू असतात, फ्रीज, मशीन म्हणा, बेड, हे ते, तर ते बरं पडतं त्यांना न्यायला, व्यवस्थित जातं. पण यावेळेस माझा भाव आलेला, म्हणजे मावस भाव माझा होता, तर तो आला होता शिफ्टिंगला आणि त्यानं त्याचा मित्र एक आणलेला, त्याच्यामुळे मग तो म्हणला नका कोणाला सांगू, आपण नेऊया. आणि हे पण यावेळेस थांबलेले, नाहीतर हे थांबतच नाहीत. फक्त सामान आणस्तोपर्यंत ती माणसं असतात तोपर्यंतच थांबतात आणि ऑफिसला जातात, कारण ऑफिसला त्यांना कधीच सुट्टी नसते, काम आणि फोन हे चालूच राहतात. आणि मग त्याच्यामुळे पण ह्यावेळेस ते थांबले होते. म्हटले की, आणि त्यांना माहिती आहे की मला अशी दगदग वगैरे झाल्यानंतर मला लय त्रास होतो, तर मला ते म्हणत होते की टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होईल आणि आपण नेऊया, कशाला एवढं तू दगदग करते, तू खाऊन घे, नाश्ता कर. म्हणजे मी चहा बिस्किट तर खाल्लेलं, पण रवा पण केलेला नाश्त्यासाठी, पण मी नाही खाल्ला. तर ही दुसरी रूम आहे, म्हणजे जिथे आम्ही आता राहायला आलो आहे, तिथलं घेतलं मी, कारण की एवढ्या म्हणजे शिफ्टिंगच्या ह्याच्यामध्ये ना व्हिडिओ पण काढायला खरंच टाईम नव्हता. टाईम म्हणजे सामान आणायचं, ते लावायचं, कारण लावणारी मीच होते. बाकी हे बघा सगळं त्यांनी आणून असं टाकलं होतं अस्ताव्यस्त, कुठलंच सामान व्यवस्थित नव्हतं ठेवलेलं, सगळं मला काम होतं माझं ठेवायचं. आणि त्यांनी काय केलेलं की एकाच दिवशी म्हणजे सकाळीच सगळ्यांना फोन केलेला, म्हणजे डिशवाल्याला म्हणा की डिश बसवायची होती, वायफायवाल्याला, टी व्हीवाल्याला, आणखी फॅन बसवायचे होते, फॅनवालेला, सगळ्यांना एका वेळेसच बोलवलेलं, कारण ते म्हणले एका दिवसात सगळं होऊन जाऊ दे, मला परत टाईम नाही भेटणार आहे सगळं परत परत बोलवायला. तर बघा, आणि इथे आराध्या बघा ड्रेसिंग टेबल म्हटली मी लावते, तर म्हटलं लाव, कारण तेवढंच काम माझं हलकं होईल म्हटलं, तर ती लावते व्यवस्थित.
पण नाही जमलं तरी 2-3 दिवसांनी परत सगळं व्यवस्थित सेटल झाल्यानंतर मी लावू शकते. पण तात्पुरतं का होईना ती व्यवस्थित लाव म्हटलं तिला. आणि तिला पण स्कूलला सोडलं नव्हतं मी, कारण शिफ्टिंगच्या गोंधळात ना काही करावं आणि काय नाही हेच काही समजत नव्हतं. आदिराजनं पण सुट्टी घेतलेली, आराध्यानं पण सुट्टी घेतलेली. आराध्या ट्युशनला फक्त गेली होती आणि स्कूलला नव्हती गेली. तर ही बघा ही रूम घेतली आहे. नंतर तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवेलच सगळं सामान मी व्यवस्थित लावल्यानंतर. तर आता इथे परत माझं काम चालू झालं. सगळं सामान आणून ठेवलं होतं, फक्त थोडंफार काय वस्तू होत्या त्या तिकडं होत्या. म्हटलं आता एक एक लावत न्यावं म्हणजे जागा पण होत जाईल आणि म्हणजे व्यवस्थित प्रत्येक वस्तू ज्या त्या जागेवर राहिल्यानंतर कळेल पण अंदाज पण येतो ह्या हिशोबाने. धुळीची ॲलर्जी आहे, सर्दी आणि सारखं शिंका येते, ती सर्दी झाली. काय काय हो नाही, भांडी घासून ठेवलेली, सगळा साबण तसाच आहे. घासली, धुतली आणि ठेवली, साबण तसाच. तर आराध्यानं थोडीफार भांडी घासली होती आणि साबण खूप लावलेला आणि घासली आणि धुतली असतील कशी तरी आणि ठेवली, तर सगळं पांढरं पांढरं भांड्यावर उठलेलं, म्हणजे साबण तसाच राहिलेला त्याच्यामुळं. तर मग मला डबल भांडी घासावी लागली. म्हणजे ती घासलेली नव्हतीच, मी घासण्यासाठी किचनवर ठेवलेली आणि तिनं बघितलं आणि ती घासायला लागली. तर तिला नाही म्हटलं तरी तिला कोणती गोष्ट पटत नाही, ती करतेच काम. तर मग म्हटलं घास, आणि सगळी घासून जाळीत ठेवली, सगळं पांढरं पांढरं. तर मग मला परत ती भांडी मग मी धुतली व्यवस्थित आणि मग ठेवली. तर रात्रीच्या आम्हाला ना म्हणजे मला सगळं ठेवायला आय थिंक 10 वाजले असतील. तर हे काय म्हणले मला, तू जेवण बनवूच नको आता, कारण किचनमध्ये पण खूप सारा राडा पडलेला आणि खूप सारं सामान ठेवायचं बाकी होतं. त्याच्यामुळे मग मला हे म्हणले की करू नको तू स्वयंपाक, मी बाहेरून आणतो जेवायला, फक्त तू घरातलं सगळं सामान व्यवस्थित ठेव. आणि त्यांनी पण मला खूप मदत केली काल शिफ्टिंगमध्ये किंवा सामान लावण्यामध्ये, खूप म्हणजे खूप मदत केली. दोघांनी मिळून लावलं, त्याच्यामुळे तर थोडंफार झालं व्यवस्थित सामान लावून. आणि ते दुपारच्या पुढे म्हणलेले की मी ऑफिसला जाणार आहे, सामान सगळं आल्यानंतर सगळं व्यवस्थित केल्यानंतर तू व्यवस्थित एक एक लाव, मी कामाला म्हणजे ऑफिसला जाईल. पण अचानक मग ह्यांना पण दुपारच्या नंतर शिफ्टिंग सामान करून वगैरे कंटाळा आला होता. तर मग म्हटले की अचानक बोलले की नाही जात मग आता ऑफिसला, मी घरीच थांबतो. मग आम्ही दुपारी जेवण केल्यानंतर 4 वाजता मग त्याच्या पुढे मग त्यांनी सामान लावायला एक एक सुरुवात केली आणि मग मी पण, मग दोघांनी पण व्यवस्थित सगळं सामान लावलं एक एक करून. कोणती कुठं वस्तू ठेवायची हे सगळं बघण्यापासून सगळं आपल्याला करावं लागतं. तर त्या पद्धतीने मग मोठ्या मोठ्या वस्तू होत्या, त्यांनी मला हेल्प केली त्या लावायला. तर त्यांचं काम हे थोडं असतं पण एकदम परफेक्ट असतं आणि मनावर घेतलं तर मग काय बोलायचंच नाही, म्हणजे चांगलंच असतं, सगळं व्यवस्थित करून देतात. तर त्यांनी आज सगळ्यांना म्हणजे वायफाय ह्यांना ना ऑफिसचं कधी पण रात्रीचा फोन येतात, त्यांना पेमेंट वगैरे करावं लागतं. आणि इथल्या रूममध्ये ना खालच्या रूममध्ये नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे, म्हणजे नेटवर्कच येत नाही, बाहेर जावं लागतं बोलायला. त्याच्यामुळे आम्ही वायफायसुद्धा बसवून घेतलेला. तर 2-3च महिने झाले असतील वायफाय बसवलेला, म्हणजे बसून घेतलेला. त्याच्यामुळे किमान फोन आलेला तरी घरात कळतो, जरी बाहेर बोलावर कधी कधी रेंज पकडते, कधी कधी नाही पकडत. त्याच्यामुळे मग आम्ही वायफाय पण बसवलेला. मग त्याला पण त्या माणसाला बोलवलेलं, टी व्हीच्या पण बोलवलेलं, फॅनवालेला पण बोलवलेलं आणि सगळंच मग त्यांनी एका टायमिंगला व्यवस्थित असं सगळं करून घेतलं. तर आधी टी व्ही वगैरे सगळं लावून घेतलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही सामान लावायला घेतलं. तर हा पहिला रूम बघा, एवढं सामान इथे राहिलेलं आहे. तर देवाचं तर मी उद्याच नेणार होते, देवाऱ्यातलं सामान. बाकी इथं औषधं वगैरे न्यायची होती, हे सगळं बाकी होतं थोडंसं सामान, तर हे न्यायला मी आले होते. तर इथे एका गोणीत कचरा ठेवला, एका गोणीत थोडंसं भंगार वगैरे बॉटल्स वगैरे होत्या, त्या भंगार भरून ठेवलं होतं. तर बघा आपली जुनी रूम.
आणि सगळीकडे अशी कपडे पण पडली होती, म्हणजे गोणीत जे भरलेली ती 2 गोण्या किंवा एका चादरमध्ये भरलेली ती सगळी कपडे. आणि त्यांनी काय केलं, मग त्यांची कपडे व्यवस्थित त्यांनी ठेवली. त्यांना म्हटलं तुमची व्यवस्थित तुम्ही ठेवा, मग मी बाकीच्यांची म्हणजे आमच्या दोघांची, पोरांची आणि माझी ठेवते. तर मग त्यांनी त्यांचं सगळं व्यवस्थित सॉक्स वगैरे रुमाल सगळं व्यवस्थित सगळं ठेवून दिलं. आणि मग मी माझं घेतलं करायला, कपडे ठेवायला. तर कपडे एवढी आहेत ना, एवढी आहेत की काय बोलायचंच नाही. आणि त्यांचं कसं असतं, थोडे दिवस वापरतात कपडे आणि लगेच रद्दीत जाऊ दे, हे मला बसत नाही, हे एवढे दिवस वापरलं असं बोलतात आणि टाकतात आणि नवीन नवीन घेत असतात. पण माझं कसं असतं, कोणतीही वस्तू मी ना लय जपून ठेवते, मला जपून ठेवायचं लय असं हे आहे. त्याच्यामुळे मग माझा ड्रेस ना, एक ड्रेस ना 4-4 5-5 वर्षांपूर्वीचं पण माझं ड्रेस आहेत आणि मला जपून ठेवायचं लय हे, आणि ते मी जपून वापरत असते. त्याच्यामुळं मग ते म्हणतात तुझे ड्रेस जास्त आहेत, तर मी त्यांना सांगत होते की माझे ड्रेस जास्त नाही आहेत, माझे म्हणजे खूप वर्षांपूर्वीचे पण मी नीट ठेवले. तर ते म्हणतात कशाला ठेवायचे, त्यांचं असं म्हणणं असतं की कशाला ठेवायचे, घालायचे आणि वापरून टाकायचं असं. पण मला सवयच आहे की नीट वस्तू, म्हणजे जर चांगला ड्रेस असेल तर मग असं वाटतं ना की असू द्या बाबा, चांगलं आहे ठेवा, आपल्याला बाहेर येता जाता घालायला होईल असं. त्यानुसार मग मी ठेवत असते. त्याच्यामुळे माझे जास्त आहेत कपडे आणि ह्या दोघांची पण आहेत. तर मग या कपाटात तर अगोदर एकदम छोटं कपाट आहे, मी तुम्हाला दाखवेलच नंतर, खूप छोटं कपाट आहे. तर ह्या कपाटात मला मॅनेज करून अगोदर ठेवावी लागायची. पण आता वेगळं आहे, वेगळं कपाट म्हणजे जिथं आम्ही रूममध्ये राहायला आलो आहे तिथं छोटंसं एक लाकडाचं कपाट त्यांचं आहे. तर ते मला दिलं आहे त्यांनी वापरण्यासाठी. तर मग एका साईडला त्याच्यामध्ये कपडे पण आमची रेग्युलर जी वापरायची आहेत ती बसत आहेत आणि एका साईडला आराध्याचे बुक्स, आधीचे बुक्स, बॅग्स वगैरे बसत आहेत. त्याच्यामुळे खूप हलकं झालं आहे. आणि जे नवीन आमचं कपाट आहे त्याच्यामध्ये नवीन जी कपडे आहेत ती फक्त ठेवलेली आहेत, साड्या वगैरे. तर असं केलंय. तर किचनवर तर हा दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारचा ब्लॉग आहे, सकाळचा दिसतच असेल माझं तोंड असं पारूसं. आणि एवढा पसारा अजून ठेवायचा बाकी होता. ही भांडी रात्री मी काय जेवलेलीची भांडी पण नव्हती घासली, 11 वाजलेले झोपायला आणि तशीच झोपलो होतो आम्ही जेवून. एवढा कंटाळा आलेला, सगळं पाय वगैरे दुखत होतं. तर हा कचरा पण एवढा बघा साचलेला होता. एक गोणी टाकलेली होती आणि एवढा बाकी होता. तर गाईज कसा वाटला शिफ्टिंगचा ब्लॉग नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा आता नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद.